एक भुयारी प्रवास भाग 36. शैवाक आणि सुशीला समोरासमोर आले, पण मिठी वगैरे मारू शकत नव्हते. शैवाकला बघून सुशिलाच्या डोळ्यात पाणी आलं. सुशिला, अगं रडतेस काय? शैवाक तिला हाताला पकडत म्हणाला. मला काल खूप आठवण आली तुमची. माझी आली का तुम्हाला आठवण? सुशिला विचारत होती. हो गरुडबाई, आठवण कशी नाही येणार? पण मी इतके दिवस लांब राहून माझ्या आईवडिलांनाही दुखावलंय. त्यामुळे ते पुढचं काही ऐकून घ्यायचं असतील तर आधी त्यांना थोडा विश्वास देणं गरजेचं आहे. हे सगळं त्यांना कळेपर्यंत थोडा वेळ तर जाणार आणि हा वेळ त्यांना देणं गरजेचं आहे. मी हळूहळू त्यांना एक एक गोष्ट लक्षात आणून देईन. त्यांनाही त्याचं वाईट वाटणार नाही. शैवाकने सुशिलाला समजावलं. हो, माझं काही म्हणणं नाही, पण मला इतक्या दिवसांची सवय झाली होती, त्यामुळे काल खूप आठवण आली. आता तुम्हाला बघूनही रडू आलं. सुशिला नाकपुड्या फुगवत म्हणाली. शैवाक तिचं नाक ओढत हसला. मान हलवत हाताला धरून घरात घेऊन आला. आई, ही बघ रडूबाई, होणारी सून तुझी. शैवाक हसत हसत म्हणाला. तसंच सुशिलाने त्याला लटकं रागवत हाताने चापटी मारली. इतक्यात शैवाकची आई बाहेर आली. काय ग, माझ्या पोराला मारून मारून आत्ताच धाकात ठेवतेस वाटतं. शैवाकची आई गमतीने म्हणाले. नाही हो, असं काही नाही. हे काही बोलतात, सुशिला म्हणाले. अगं, तो बोलतो हेच नशीब समज तुझं. आम्ही पहिल्यांदा असं त्याला मस्करी वगैरे करताना बघितलं आहे. मित्रांसोबत कसा होता काय माहीत नाही, पण घरात जास्त थांबलाच नाही तो कधी. बोलायची दूरची गोष्ट. आई सुशिलाला मस्करीने पण खरं सांगत होती. खरं सांगू, तो आता इतका बदललाय ना की आम्ही दोघं नवरा बायको आश्चर्य करत असतो. आई सुशिलाला सांगत होती. आई काय ग तू, आत्ता लगेच तिला मागचं नको सांगत राहू. मला माहीत आहे मी चुकीचं वागलो तेव्हा, पण आता परत जाऊन मी तिथे बदल नाही करू शकत. पण आता नीट वागतोय ना. शैवाक थोडं तोंड वाईट करत म्हणाला. नाही रे राजा, तिला सहजच बोलली मी. मला काय तुझं आता मागचं काढायचं नव्हतं, पण मस्करीतून निघून गेला, आई म्हणाले. सुशिला, ये तू. त्याच्या नादाला लागलीस तर परत रडशील. बरं झालं आलीस तू. काल काही जास्त बोलताच आलं नाही. जेवण आणि नाश्ता शैवाक बनवणार म्हणजे मला काहीच चिंता नाही. चल, आपण दोघी गप्पा मारू, शैवाकची आई म्हणाले. हो काकू, चला. सुशिलाही तिच्यासोबत आत निघून गेली. दोघं इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आतल्या खोलीत बसल्या होत्या. आई शैवाकच्या काही गमती जमती सांगत हसत होती. बाबाही त्यांच्यात येऊन बसले आणि सर्वांना हसताना आनंदात बघून शैवाक मात्र खूप खुश होता. क्षणाक्षणाला गुरुवर यांचे आभार मनात मानत होता. नाश्ता तयार झाला तसा तोही नाश्ता घेऊन आला व सर्वांमध्ये सामील झाला. अगदी खुश होत आई बाबा नाश्ता करत होते. नाश्ता चालू असतानाच शेजारचे काका आले. आवाज देत आतल्या खोलीत पोचले. समोरचा नजारा बघून खुश झाले. तेही शैवाकला बघून खुश झाले होते. शैवाक, बाबा आलास तू? आईने तुझ्या देवळाच्या खूप पायऱ्या झिजवल्या रे. कुठे गेलेलास इतके दिवस? शेजारचे काका
म्हणाले तसं शैवाकने पुढे होत त्यांना नमस्कार केला. बसा ना काका, नाश्ता घ्या, शैवाकने सांगितलं आणि नाश्ता आणायला आत गेला. शेजारचे काका बसायचं विसरून शैवाककडे बघतच राहिले. त्यांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. वहिनी, शैवाकच आहे ना, शेजारचे काका म्हणाले. हो, त्यानेच नाश्ता केलाय, खाऊन जा, शैवाकची आई म्हणाली. काकाही खुश होत बसले आणि शैवाकने नाश्ता आणताच त्याचा हात पकडून त्याला जवळ बसवत काही काही विचारू लागले. सगळी चौकशी करून समाधानकारक उत्तर मिळाल्यावरच काका थोड्या वेळाने घरी गेले. जसे काका घरी गेले, बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. मग मात्र लोकांची ये-जा वाढली. शैवाकने सुशिलाला लवकरच तिथून बाहेर पडण्याचा इशारा केला. तशी तिने शैवाकच्या आईबाबांचा निरोप घेऊन अदृश्य होऊन निघून गेली. आता त्याचे एक एक मित्र येत होते. कोण मिठी मारून रडत होता, तर कोण त्याला बघून दिलखुलास हसत होता. घर नुसतं भरून जात होतं. शैवाकला हे माहीतच नव्हतं की इतकी फास्ट काकांची सेवा आहे ती. ते तर एका तासापूर्वीच तर घरी गेले होते. बातमी अख्ख्या गावाला पोचवतील याचा त्याला अंदाज नव्हता. आता जेवण आईलाच बनवावे लागणार होते. काही इलाजच नव्हता. सगळ्यांना सांगून सांगून शैवाकचं तोंड दुखायला लागलं होतं. पण लोकांचे प्रश्न काही संपत नव्हते. दुपार झाली तसे लोक जेवायला हळूहळू आपल्या घरी जायला निघाले. तेव्हा कुठे शैवाकला बरं वाटलं. खूप दिवसांनी तो एवढ्या लोकांशी बोलला. त्यालाही सवय राहिली नव्हती. त्यामुळे थोडा वेळ अस्वस्थ वाटलं त्याला. पण नंतर लगेच तो त्याला सरावला. जसे लोक गेले तसा शैवाक आत गेला. आई, काय ग, एवढी बातमी लवकर कुठलाच चॅनल पण बिना नेटवर्कचं नाही पोचू शकत. हे काका म्हणजे एक्सप्रेसच आहेत म्हणायला काही हरकत नाही, शैवाक अगदी मनापासून हसत म्हणाला. त्याला कमाल वाटली. एवढे लोक आपल्याला ओळखतात. थोडीफार आपली ओळख आहे हे त्याला माहीत होतं. पण हे आलेले लोक म्हणजे भरपूरच होते. अजून दिवस जायचा होता. उद्याचा दिवस उजडायचा होता. अजून किती दिवस लोक येतील काय माहीत. शैवाकला मनातच विचार करून पळून जावं की काय पुन्हा असेच वाटत होतं. स्वतःला धीर देत, आपणच कमवलेली माणसं आहेत. ही आपल्याला भेटायला येणार नाहीत तर कोणाला येणार. स्वतःची समजूत काढत शैवाक बसला होता. शैवाकला हरवलेलं बघत आई गालात हसली. काय रे, एवढा कुठे हरवलास? घाबरलास की काय या माणसांना? नाही म्हणजे हो, मला जरा भीतीच वाटली. आता सवय नाही राहिली या सगळ्याची. त्यांचे भरपूर प्रश्न ऐकून मलाच चक्कर यायची वेळ, शैवाक म्हणाला. तशी आई पुन्हा हसली आणि म्हणाले, आधीचा शैवाक असतास तर एवढ्यात लोकांना 2-3 वाक्यात धुडकावून लावलं असतंस. एवढी शांतपणे उत्तरं देताना आजच ऐकलंय मी तुला. हो का? शैवाक आईकडे प्रेमाने बघत होता. कसं सांभाळलं आपल्या आईबाबांनी. मनातच बोलत होता. काय रे, हरवतोस कुठे सारखा सारखा? सुशिलाची आठवण वगैरे येते का?
आईने तो काहीच बोलत नाही आणि तिच्याचकडे एकटक बघत होता म्हणून विचारलं, नाही ग आई, आता सुशिलाचा का विचार करेन? मी तुम्हा दोघांचाच विचार करत होतो. कसं सांभाळलं असेल तुम्ही मला? याचा शैवाकने बोलून दाखवलं. तसं होय. अरे, आमचं ऐकायचासच कुठे, स्वतःचंच सगळं खरं करायचास. आम्ही फक्त तुला जेवायला देऊ आणि झोपायला घर. बाकी तुला समजावायला गेलं की निघून जायचास, नाहीतर भडकायचास. कशाला कोण जाईल वारतेत? आम्ही काही तुला सांभाळलं नाही, शैवाकची आई म्हणाले. तशी शैवाकला आपली ख्याती आणि दरारा काय होता तो जाणवला. पण त्यातून त्याने फक्त मनं दुखावली होती. बघता बघता शैवाकचा आठवडा भरभर निघून चालला होता. त्याला लोक भेटायला यायचे कमी होत नव्हते, उलटे दिवसेदिवस वाढत चालले होते. आता आपल्याला 2-3 दिवसात जायला लागणार असं वाटल्यावर त्याने आईबाबांना बोलावलं. आई बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे, शैवाक म्हणाला. अरे बोल ना, विचारायचं काय त्यात? आई शैवाकला म्हणाली. लग्नाबद्दल काही बोलायचं आहे का? एकदम निशंकपणे बोल. आम्हाला सून एकदम पसंत आहे. कधी लग्न लावूया बोल. आम्हाला आता दोघांना घरी राहून कंटाळा आलाय. आता तिला लवकर घरी घेऊन ये आमच्याशी बडबड करायला, बाबा म्हणाले. बघूया शैवाक कसं आणि काय सांगतोय आपल्या आईबाबांना पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही वाचत राहा, कमेंट करत राहा. धन्यवाद.